हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा 3 वाजले आहे. रात्रीचे स्नोच्या पप्पांची नाईट ड्युटी होती आणि हे मला अशी त्रास देत होती रात्री 3 वाजता. पप्पाची आठवण येत आहे. स्नो काही झोपतच नाही आहे आणि आता परफेक्टली 3 वाजले. 3 तर बघा, हेच ते पोरगी आहे जिने रात्री मला 3 वाजता पासून 5 पर्यंत झोपू दिले नाही आणि आताही त्रास देत आहे. हेच ते पोरगी आहे. हिच्यामुळे आता 4 वाजून गेले तरी माझे काम संपले नाही. भांडे आणि कपडे बाकीच आहे. आणि स्नोचे पप्पा आता कुठे उठले बघा, मोबाईल बघत आहे सर. स्नोच्या पप्पांना बरं नाही आहे. ताप आला, सर्दी, खोकला असं सगळं सुरू आहे स्नोच्या पप्पांच्या मागे. आणि त्याचंही खूप मोठं रिझन आहे. रिझन तुम्हाला समोर समजेलच काय आहे म्हणून. तुमचं काय पाहिजे? हिला चॉकलेट पाहिजे आहे म्हणते. मी चालली आहे कचरा फेकायला आणि तिकडनंच पार्सल घेऊन येणार आहे. बघा माझं पार्सल. आणि पार्सल होतं लेन्स. बघू शकता लेन्स कशी दिसते मला नक्की सांगा. आणि बघता बघता दुसऱ्या दिवशी माझी तब्येत खराब झाली तर मी जात होती हॉस्पिटलला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मधमाशांचं पोळं काढणारे हे लोक आले होते. यांची लगबग इथे सुरू होती. आणि बघा फायनली यांनी पोळं म्हणजे जे शहद आहे ते वगैरे काढणं सुरू आहे. आणि बघा आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत गणपती बघायला. तर आमचा इथे चाय नाश्ता झालेला होता आणि बिमार दिसत होती मी, तरी कसाबसा मेकअप करून मी आजारी आहे हे लपवत होती. बघा दिसते का मी आजारी आहे म्हणून नक्की सांगा. आणि आता आम्ही चाललो आहे गणपती बघायला. आणि हा आहे डोंगरगाव जवळचा हायवे बघा. आणि इथे आम्ही फायनली बुट्टीबोरीमध्ये पोचलो गणपती बघायसाठी. बघू शकता एंट्रन्सचं हे दार किती छान आहे. आणि आता आम्ही चाललो आहे. आणि आता लास्टचे दिवस असल्यामुळे गर्दी वगैरे खूप कमी होती. गर्दी काही खूप जास्त नव्हती. आता गाडी वगैरे पार्किंगला पार्क करून आता आम्ही निघालो पायी पायी जायला. आणि बघा असे छान दुकानं वगैरे इथे लागलेले होते. तिकडनं येता वेळेस करूच आपण थोडी शॉपिंग. अच्छा, दुकानात नाही घुसली पाहिजे. नाही पण मी दुकानात घुसत नाही म्हणा. हात धरून ओढत नेतो दुकानात. नाही पण माहिती आहे का, 2 जण असेल ना तरी जर मला दुकानात घेण्यासारखी गोष्ट दिसली तर मी डबल पॉवर येऊन जाते ना. आणि फायनली आता आपण या गेटमधून एंटर होऊन गणपती बघायसाठी पोचलो आहे. मागच्या वर्षी इथंच विचारलं होतं आपण. आणि बघा किती सुंदर सेटअप आहे. प्रत्येक वर्षी इथला सेटअप खूप सुंदर असतो. नमस्ते
ब्रह्मरूपाय सुन्दरूपाय नमः नमस्ते रुद्ररूपाय कलिरूपाय नमः विष्णुरूपाय नमस्ते ब्रह्मजाय भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायकं लम्बोदरं नमस्तुभ्यं सदधर्माय नमः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा स्वामी नगरसुदलये निजचन्द्रेति आणि हे बघा आपले बाप्पा. फक्त आत्ताच 2-3 वर्ष झाली इथे रांगोळ्या वगैरे काही काढल्या जात नाही, पण आधी इथे खूप मोठ्या मोठ्या अशा रांगोळ्या काढल्या जात होत्या. पण आता हे सगळं जे पेंडॉल आहे ते पूर्ण रिकामं असते, नाहीतर ह्या ठिकाणी इथे छान रांगोळ्या वगैरे काढायच्या आधी. आणि हे काय, इथे तर माझी टिकली पडून गेली होती. मग मी इथे बघत होती स्नोची आणि स्नोच्या पप्पांची वाट, कारण यांचं दर्शन काही खतम होताच होत नव्हतं. आणि इथे आमचं दर्शन झालं. आणि बघा इथे आमच्या चपलांचा शोधाशोध करत होतो. आकाश पाळणा आणि सगळे इथे खूप छान छान खेळणे होते, पण सगळे बंद होते कारण प्राइजच एवढी होती खूप जास्त, त्याच्यामुळे सगळे खेळणे बंद होते, पाळणे बंद होते. मग माझी स्नो बस छोटूशा ट्रेनमध्ये. पकडून ठेवा. पकड 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 पकड. काही नाही. बस बस बस. शेवटी एवढा आटापिटा करून स्नो बसली पण, आणि थोडा वेळ बसून रडायलाही लागली. मग इथे सुरू झाली शॉपिंग टाइम. इथे आम्ही छान आमच्यासाठी नेकलेस वगैरे सगळं काही कानातले वगैरे बघत होतो. इथं आहे 50 रुपयाचं पाव. बरं खूप महाग सांगते यार. मला इथे स्नोच्या नऊवारीची ज्वेलरी बघायची होती, नऊवारीसाठी लागणारी ज्वेलरी बघायची होती. आणि आता आम्ही इथे डोसा खातो. काय खात आहे तू? काय खाणार आहे तू? काय खाणार आता? डोसा. इथे स्नोचे पप्पा आणि स्नो खेळणे बघत होते स्नोसाठी, आणि हिचं काही वेगळंच कारभार सुरू होतं. आणि स्नोचे पप्पा बघा अभ्यास करत आहे. स्नोसाठी पार्टी घेत होते स्नोचे पप्पा, आणि ही मस्त इथेच खेळून घेत होती यांचे खेळणे. ए स्नो ठेव आता, ठेव.
पहा तुम्हाला का आणखी तुला काय घ्यायचं? गाडी घ्यायची नाही? कोणती गाडी घ्यायची? गाडी घ्यायची. गाडी कोणती घ्यायची? कोणती पण एक घे ना ग, कोणती पण एक. $210 घेऊन घ्या. पॅक करून बोलत राहिलो होतो. आता चाललो आम्ही घरी आणि मी बघा आईच्या खेळण्यात कशी मग्न झाली होती. हा आहे आपल्या बुट्टीबोरीच्या राजाचा पूर्ण व्हिडिओ. बघा किती गर्दी राहते इथे. आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर त्याच रात्री माझी खूप जास्त तब्येत खराब झाली की मला ॲडमिट करावं लागलं. स्नोच्या पप्पांची नाईट ड्युटी असून स्नोचे पप्पा अर्ध्या रात्री मला म्हणजे ड्युटीवरून परत आले आणि हे व्हिडिओमध्ये टाकायचं एकच कारण की आमच्या लक्षात राहिलं पाहिजे यासाठी, म्हणून मी हे व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त टाकलं. आणि मी ॲडमिट होती म्हणून मम्मी, श्वेता, पप्पा मला भेटायला आले होते आणि तेव्हाच ह्या छोट्या छोट्या क्लिप मी सेव्ह करून घेतल्या. श्वेता आल्यावर मालिश नाही होईल तर असं होऊ शकत नाही. किती छान मालिश करून देते. अशी बहीण कोणाकोणाजवळ आहे सांगा कमेंटमध्ये. इकडे सुरू यायचं आमची कॉपी पेस्ट. जे केस वाढवायचे म्हणते सांगा बरं कोणतं तेल लावायचं. तेल मालिश तेल दे ग. आम्ही हा ब्रँड वापरतो. तुम्ही कुठला ब्रँड वापरता कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे लोक जात होते, यांची तयारी वगैरे झाली होती आणि मम्मी बाथरूममध्ये होती. तर आमच्या इथे मस्त्या सुरू होत्या आणि स्नो रडत होती की माझ्या नानीला लॉक केलं म्हणून. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.